नमस्कार, मी डॉक्टर रेखा चौधरी. नुकत्याच सेलिब्रेट केलेल्या वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेच्या मिशन बाबतीत आणि दिवसाबाबतीत आणि चळवळी बाबतीत आपल्यासमोर थोडीशी माहिती मांडू इच्छिते. वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे ही मिशन एक्सेस यूज ऑफ मोबाईल, सोशल मीडिया आणि त्याही पलीकडे असलेले आपल्याकडचे तंत्रज्ञान जे काही आहे टेक्नॉलॉजी याचा अतिवापर झाल्याने मानवीय जीवनावर होणाऱ्या परिणामाबाबतीतली ही चळवळ. आपण सगळेजण याला सहमत असालच की हा जो अतिरेक वापर होतोय सोशल मीडिया किंवा स्पेशली मोबाईलचा आणि त्यातलं घराघरात, समाजात आणि त्याही पलीकडे अजून नवीन पिढी जी स्वप्न घेऊन जगते त्या स्वप्नात एक अतिवापर केल्याने येणारा काहीतरी आगळावेगळा परिणाम जो आपल्यापुढे नजरेस येतोय. बस तेवढंच हा आमचा प्रयास आहे की ह्या चळवळीच्या माध्यमातून तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी आणि मानवी जीवन यात बॅलन्सिंग लाईफ कशी आणावी. आम्ही टेक्नॉलॉजीच्या विरोधात बोलतच नाही. टेक्नॉलॉजी इज ब्लेसिंग फॉर अस ॲज अ ह्युमन लाईफ. कारण आपण त्याला इन्व्हेन्शन केलं आहे. आपण त्याचं एक जगापुढे आपण त्याला आगळ्या वेगळ्या पद्धतीने AI पासून तर बऱ्याच गोष्टी आपण जगापुढे आज मांडत आहोत एक मानव म्हणून. पण त्याही पलीकडे जेव्हा आपण जाऊ की ह्या ज्या काही टेक्नॉलॉजी आपण म्हणजे ज्याचा आपण लॉन्च केला किंवा आपण ज्याला जन्म दिला अशा या टेक्नॉलॉजीचाच आहारी जेव्हा आपण ॲज अ मानव किंवा मानवजात आपण त्याचा आहारी जेव्हा जातो तर तेव्हा आपल्याला आजूबाजू परिसरात आपल्याला ज्याही काही गोष्टी आपल्या आज नजरेला दिसत आहेत त्या खूप भयानक आणि विश्वास न करण्याइतपत्या काही घटना आम्ही डोळ्यांनी पाहत आहोत आणि नक्कीच तुम्ही पण त्याला साक्षीदार असाल. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी जेव्हा आपण बघतो आणि नजरेला दिसत आहेत पण त्याला कुठंतरी त्याला चॅनलाइज करणं गरजेचं आहे किंवा त्याला मार्ग दाखवणं गरजेचं आहे. म्हणून हा वर्ल्ड डिजिटल डिटॉक्सची स्थापना आम्ही केली 7 वर्षापूर्वी. म्हणजे आता 8वं वर्ष लागतंय आमच्या ह्या कार्यक्रमाला. आणि जेव्हा आम्ही याचा सुरुवात केली त्यावेळेस डिजिटल डिटॉक्स हा शब्द कुणाला माहिती देखील नव्हता किंवा त्यांना विश्वास करणं किंवा कळतही नव्हतं की काय असतं डिजिटल डिटॉक्स. आणि आज हा शब्द बऱ्याच ठिकाणी वापरला जातो. काही ठिकाणी हा फॅशनेबल वर्ड म्हणून वापरला जातो तर काही ठिकाणी याला सिरियस गांभीर्याने या विषयाकडे बघितलं जाते. अशा या डिजिटल डिटॉक्सच्या मिशनला एका प्लॅटफॉर्मवर आणून आणि त्या बाबतीत होणारे परिणाम आणि त्याचा पुढे जाऊन त्याच्यावर काय उपाय होऊ शकतो हे घेऊन आज वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे ही संस्था जे फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत बरेच असे वेगवेगळे कार्य केले गेलेले आहेत. उदाहरणार्थ रिसर्च आम्ही रिसेंटली पब्लिश केला. त्यानंतर 10 डिसेंबरला गेटवे ऑफ इंडियाला आम्ही हा दिवस साजरा केला. प्री लॉन्च म्हणून 5 डिसेंबरला हा दिवस आम्ही साजरा केला आणि जगभरातनं 65 देशातनं हा दिवस आज सगळीकडे साजरा केला गेला. आमची व्याख्या किंवा आमची चळवळ ही फक्त दिवस साजरा करण्यापर्यंतच नव्हे तर त्याही पलीकडे आम्ही काम करत आहोत. आणि म्हणूनच त्याच्यात ज्या काही गोष्टी आम्ही 5 डिसेंबरला 10 डिसेंबरला लॉन्च केल्या त्याचा जो येणारा जो रिझल्ट आहे तो मानव जातीसाठी खूप उपयोगाचा आहे. कारण जो रिसर्च जो दाखवतो रिसर्चमध्ये हेच सब्जेक्ट आम्ही घेतलेत की फॅमिली आणि मोबाईल. वाढणारा जो नवा युवक आहे वाढणारा म्हणजे नवीन पिढी आणि मोबाईल त्या पलीकडे समाज आणि सोशल मीडिया आणि मोबाईल असे वेगवेगळे विषय आम्ही त्यामध्ये मांडले आहेत. आणि त्यानंतर लागणारे काउन्सिलिंगचे मदत म्हणजे जे आहारी गेले अशा मुलांना किंवा व्यक्तींना
पुढे जाऊन हे एक व्यसन आहे, जे व्यसन आपल्याला कमी करायचं. तर त्या व्यसनला कमी करण्यासाठी जे काउन्सिलिंगचे प्रोग्राम किंवा त्याच्यावरचे उपाय, या सगळ्या गोष्टी आम्ही वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेच्या माध्यमातून करत आहोत. जेव्हा ही चळवळ आम्ही सुरू केली, म्हणजे अर्थात मी ॲज अ फाउंडर मी वेलनेस इंडस्ट्रीचा प्रसार करत होते आणि वेलनेस इंडस्ट्रीच्या सोबत काम, म्हणजे वेलनेस इंडस्ट्रीच्या बाबतीत जेव्हा मी ओव्हरऑल वेलबिंगची जेव्हा चळवळ चालू केली, ती बऱ्याच वर्षापासून चालू होती. आणि असं करत असताना हे जे तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी मानव जीवनाच्या आयुष्यात येत आहे हे दिसलं, आणि ते येत असताना त्याचा होणारा वापर पुढे जाऊन काय परिणाम करू शकतो समाजावर किंवा स्वतःवर, इंडिव्हिज्युअल ॲज अ पर्सन म्हणून, याच्या बाबतीतलं लक्ष वेधून घेणाऱ्या काही घटना मी 6-7 वर्षापूर्वी बघितल्यात, म्हणजे 8 वर्षापूर्वी बघितल्यात. आणि त्यानंतर माझं जे वेलनेस चळवळीला स्वरूप डिजिटल डिटॉक्सिफिकेशनकडे वळवण्याचं काम आम्ही त्यावेळेस केलं. अर्थात काम चालू करत असताना जरी मी एकटे होते, आज हजारो लाखो हातांनी याला मदत केलेली आहे. आणि मी मनापासून जे वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेचे जगभरातले जे 65 देशातले ॲम्बॅसेडर्स आहेत त्यांना मी हे क्रेडिट देऊ इच्छिते. आणि त्याच्याचसोबत भारतातल्या काही नामवंत व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी ह्या गोष्टीला ह्या चळवळीला सपोर्ट केला. आणि भारतातले स्टेट लेवलचे जे काही ॲम्बॅसेडर्स आहेत त्यांनी ह्या चळवळीला सपोर्ट केला. अशा सगळ्यांचं मी मनापासून आभार मानू इच्छिते. कमिटी मेंबर्स जे आहेत आमचे, सुष्मिता सारंगी जे वेलनेस सर्कल ताज हॉटेलच्या आणि परिमिता सेठीच्या, ग्लोबल स्पाच्या, त्यानंतर डॉक्टर अली इराणी हे फेमस फिजिओथेरपिस्ट, आणि ऑफकोर्स मिकी मेहता जे वेलनेसचे एक्सपर्ट, अशा लोकांनी देखील ह्या चळवळीला सहभागच नाही केला तर मदत बरीच केली. 10 डिसेंबर हा दिवस खूप मोठ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मिनिस्ट्री ऑफ वुमन आणि चाइल्ड डेव्हलपमेंटचा स्टेट लेवलच्या मिनिस्ट्री, ज्या रुबल अग्रवाल मॅडम आहेत, रुबल अग्रवाल मॅडम, त्यांना देखील आम्ही मनापासून त्यांचा आम्ही आभार मानतो. कारण त्यांच्या माध्यमातून 1,10,000 ज्या शाळा आहेत अंगणवाडीच्या सगळीकडे आम्ही पोहोचू शकतो. आणि तिथले 26,15,629 मुला-मुलींना आम्ही काउन्सिलिंगचा प्रोग्राम देऊ शकलो. आणि त्यांचे जे पॅरेंट्स होते, 50 लाखाहून अधिक पॅरेंट्स, आईवडील, अशांना देखील हा दिवस साजरा करण्यासाठी ह्या मिनिस्ट्रीतनं कंपल्सरी करण्यात आलं. कंपल्सरी म्हणण्यापेक्षा त्यांना आव्हान करण्यात आलं आणि सगळ्यांनी याच्यात सहभाग घेतला. आणि अशा पद्धतीने आम्ही लाखो लोकांपर्यंत ह्या चॅनलच्या माध्यमातूनच नव्हे तर बऱ्याच अशा, जसं एज्युकेशन मिनिस्ट्रीतल्या डिपार्टमेंटमधून आम्ही बऱ्याच शाळांमध्ये आम्ही पोहोचलो. आणि 2020-23 म्हणजे 2023ची जी आमची संकल्पना होती किंवा आमचं एक थीम होतं, जे वर्ल्ड डिजिटल डिटॉक्सचा 4 पॅरलल थीममधलं एक थीम होतं. म्हणजे एक वर्ल्ड डिजिटल डिटॉक्सचा 4 पिलर्स जे आहेत स्ट्रॉंग, त्यातलं एक थीम होतं पर्सनल कनेक्शन. कारण आपण पर्सनल कनेक्शन तर ह्या टेक्नॉलॉजीच्या दुनियामध्ये विसरलोच आहोत. 7 समुद्रपलीकडे बसलेल्या मित्रांचं आपण काळजी करतो, जे सोशल मीडियावर आपले फ्रेंड बनले आहेत, पण आपल्या समोर असलेले आपले लोक आपल्याला दुरावत आहेत. म्हणून ह्या पर्सनल कनेक्शनच्या माध्यमातून किंवा त्याच्या अंडर आम्ही पत्रलेखनाचा एक उपक्रम आम्ही साजरा केला. आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून 65 देशांनी जेव्हा एकत्र येऊन आम्ही डिसाईड केलं, अर्थात ही संकल्पना भारतातूनच गेली. आणि आमच्या ह्या संकल्पनेला ह्या सगळ्या देशांनी जेव्हा दुजोरा दिला, तर त्या 65 देशातल्या प्रत्येक प्राईम मिनिस्टरला लेटर लिहिणं, अर्थात भारतातनं ही चळवळ सुरू झाली. म्हणून भारतातनं हे लाखोतनं पत्र
आपल्या प्राईम मिनिस्टर लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना गेले. कौतुक करावं असं वाटेल असा डिस्ट्रिक्ट म्हणजे नंदुरबार ट्रायबल एरिया. नंदुरबार सारख्या ट्रायबल एरियातल्या डिस्ट्रिक्टमधून जवळजवळ 1,00,000 पत्रलेखन प्रत्येक शाळेने एकत्र येऊन केले. प्रत्येक शाळेच्या मुला मुलींनी, सरांनी, प्राध्यापक सगळ्यांनी एकत्र येऊन हे 1,00,000 पत्र लिहिले, एका ठिकाणी जमा केले आणि तिथून हे पत्र आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कालच पाठवण्यात आले. मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि स्पेशल आभार मला जर मानायचे असतील तर काकासाहेब एज्युकेशन संस्था जी आहे, ज्यांनी त्यांचे सगळे पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ही मिशन सगळ्या शाळेतल्या प्राध्यापकांना एकत्र घेऊन राबवली. तर मी त्यांचे सगळ्यांचे आभारी आहे. प्रत्येक विद्यार्थी, पालक सगळ्यांचे मी आभारी आहे. मी आणि वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेचे सगळे संस्थापक जे आहेत ते सगळ्यांनी मनापासून ह्या सगळ्या लोकांचे आभार मानले आहेत. अशी आगळीवेगळी चळवळ आज वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेच्या माध्यमातून देशोदेशी पोचली आणि लाखोंमध्ये ही चळवळ आता सगळ्यांपर्यंत पोचवून त्यांनी सहभागी होणं हे एक आगळंवेगळं असं मी म्हणेल की आगळंवेगळी अशी चळवळ इस्टॅब्लिश झाली. एक्सेस यूज ऑफ मोबाईल आणि सोशल मीडिया हा एक जीवघेणा प्रकार आपल्या सोसायटीमध्ये आता आपल्याला दिसतोय. मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक आरोग्याला खूप मोठा धोका निर्माण ह्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसतोय. तरुण पिढीच नव्हे तर अबव द एज 45-50 वय असलेले वर्ग देखील आपल्याला ह्यामध्ये सामील झालेला दिसतो. अर्थात तरुण पिढीला याचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात दिसतोय. आई वडिलांना कळत नाहीये की ह्या मुलांना आम्ही हँडल कसं करायचं आणि अशा वेळेस आमची ही संस्था दिवस रात्र ह्या चळवळीला घेऊन पुढे निघाली आहे. म्हणून आम्ही आव्हान करतो प्रत्येक घराघरातल्या व्यक्तीला की तुमच्या घरात जर असे प्रॉब्लेम असतील तर नक्कीच तुम्ही पुढे यावं आणि हे वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेच्या मिशनला तुम्ही सहभागी व्हावं आणि याला तुम्ही पुढे न्यावं. हे एक व्यक्तीने चालवलेली संस्था नव्हे तर ह्या हजारो लाखो हातांनी एकत्र येऊन केलेले हे आव्हान किंवा एकत्र येऊन केलेल्या ही चळवळीची स्थापना आहे. ही चळवळ प्रत्येकाच्या घराघरात जावी हीच आमची इच्छा आहे आणि ह्या चळवळीच्या माध्यमातून जेही कार्य होत आहे ते कार्य लोकांपर्यंत पोहोचून लाखो लोकांना त्याचा उपयोग व्हावा हीच आमची इच्छा आहे. याच्यात कार्य करत असताना बऱ्याच गोष्टी पुढे आलेल्या आहेत. डिजिटल डिटॉक्सिफिकेशन कसं करावं हा एक प्रश्न लोकांनी बऱ्याच वेळेस मला विचारला आणि डिजिटल डिटॉक्सिफिकेशन करण्याचं स्टेप्स काय ह्या आम्ही सिंपल पद्धतीने काही 8 मॅनिफेस्टो वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स आहेत म्हणजे WDDDचे 8 मॅनिफेस्टो आम्ही लोकांपुढे मांडले आणि त्याही पलीकडे जाऊन आम्ही नवीन एक जे बुक लॉन्च केलं ते कव्हर पेज हे सगळे एक्सपर्ट्स ऑल ओव्हर वर्ल्डमधून एकत्र येऊन त्यांच्या डिजिटल डिटॉक्सिफिकेशनच्या प्रॅक्टिसेस या बुकच्या माध्यमातून आम्ही लॉन्च करत आहोत. 8 मॅनिफेस्टो मी सहजतेने सिंपल पद्धतीने मांडले. झोपताना मोबाईल फोन म्हणजे ब्लू लाईटमध्ये झोपू नका. त्याचे होणारे परिणाम अर्थात तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर बघू शकतात वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेचा. त्यानंतर नवीन म्हणजे लहान मुलांना आई वडील जे नवीन पॅरेंट्स आहेत हे आई वडील न कळत खूप मोठी जी मिस्टेक करत आहेत. नवीन म्हणजे लहान मुलांना जेवण खाऊ घालताना मोबाईल पुढे ठेवतात, त्याच्यावर काहीतरी ते कार्टून्स वगैरे लावून मुलाला जेव घालतात. हे जे कार्य ते करत आहेत त्यांना खरंच माहित नाही की त्याचा दुष्परिणाम पुढे जाऊन काय होणार. आणि अशा काही बऱ्याच म्हणजे धक्कादायक अशा केसेस आम्ही
आमच्या रिसर्चच्या माध्यमातून मांडल्या आहेत. मुलांची बुद्धी वाढणं म्हणजे बुद्धीला चालना मिळणं थांबतं. मुलं बोलायची थांबतात, कम्युनिकेशन त्यांचं थांबतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांचा मेंदूवर होणारा परिणाम, मेंदूची डेव्हलपमेंट, ह्या सगळ्या गोष्टी केवळ फक्त तुम्ही लहान मुलाला मोबाईल दाखवून त्याला खाऊ घालायचा प्रयत्न करतात, त्यातनं ह्या सगळ्या गोष्टी दुष्परिणाम तुमच्या मुलाच्या आयुष्यावर तुम्ही करतात. म्हणून आम्ही ही चळवळ चालू केली की लहान मुलांना जेवू घालताना तुम्ही मोबाईल दाखवून जेवू घालू नका. उपाशी मुलगा तुमचा राहत असेल तर राहू द्या, 1 दिवस किंवा 2 दिवस तुमचा मुलगा उपाशी राहील, पण त्यानंतर चांगल्या सवयीसाठी काहीतरी तुम्हाला स्ट्रॉंग जी स्टेप घ्यावी लागेल ती तुम्हाला ॲज अ पालक म्हणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही नवीन पालक असाल आणि तुम्ही जर त्याला आत्तापासून सवय लावत असाल तर तुम्ही कळत न कळत स्वीट पॉयझन तुमच्या मुलाला खाऊ घालत आहात, एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही ह्या मॅनिफेस्टोमध्ये हे एक लिहिलेलं आहे आणि त्याचं देखील तुम्हाला यूट्यूबवर त्याचे साईड इफेक्ट काय आहेत ते देखील तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर माइंडफुलनेस म्हणून एक आमचं मॅनिफेस्टोमध्ये आहे. माइंडफुलनेसमध्ये आम्ही हेच बोलतो की 8 स्टेप तुमच्या ज्या काही गोष्टी तुम्ही करतात डे टू डेच्या लाईफमध्ये, म्हणजे रेग्युलर तुमचं दैनंदिन जीवन जगताना तुम्ही ज्याही काही गोष्टी करत असतात त्यामध्ये महत्त्वाचा आहे तो माइंड आणि फिजिकल, म्हणजे बॉडी, माइंड आणि सोल याच्यासाठी तुम्हाला काही तास किंवा अर्धा तास किंवा 1 तास स्वतःसाठी काढणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या काही एक्सरसाइज असतात, प्राणायाम असेल, योगा असेल किंवा अदर एक्सरसाइज, बाहेर फिरायला जात असणार, अशा काही एक्सरसाइज तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला तुमच्या दिवसभरच्या दैनंदिन जीवनाला एनर्जी देण्याचं काम करत असतात. आणि काही काळ तुम्ही ह्या मोबाईलपासून किंवा सोशल मीडियापासून किंवा टेक्नॉलॉजीपासून लांब राहत असल्यामुळे मेंदूला चालना मिळते आणि विचार करण्याची शक्ती वाढते. म्हणून तुम्हाला हे माइंडफुलनेसचं एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आम्ही त्याचं चौथं जे दिलं आहे ते आम्ही लिहिलं की मोबाईल स्क्रीनवर प्रत्येकजण नोट्स लिहितात, त्याच्याऐवजी ओल्ड फॅशन जरी असलं तरी तुम्ही नोटबुकवर लिहिण्याची सवय करा, जेणेकरून तुमचं स्क्रीन टाईम जो आहे मोबाईलवरचा तो कमी होईल. त्यानंतर तुम्ही 5वी जी स्टेप आहे ती तुम्ही स्क्रीन जी किती वेळ वापरतात ते तुमचं मोबाईलवर लिहून येतं. तुम्ही जर ते रेग्युलर त्याच्यावर कंट्रोल ठेवला की तुम्ही 4 तास वापरताय की 5 तास वापरताय आणि ते 5 किंवा 4 तास तुम्ही जेव्हा वापरतात त्याला कमी कसं करू शकता त्या बाबतीतलं तुम्हाला लक्ष ठेवून हे कंट्रोल